तर मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत सोयाबीनपासून दोन छानशा मस्त अशा रेसिपीज. त्यासाठी मी रात्रभर सोयाबीन पाण्यात भिजू घातलं आहे. नेक्स्ट डे आपल्याला ते सोयाबीन मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये टाकून पाणी घालून वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे असं सोया मिल्क मिळेल. हे आहे आपलं सोया मिल्क. अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. हे वाटल्यावर आपल्याला एका किचन टॉवेलमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून पण घ्यायचं आहे. असं संपूर्ण सोयाबीन आपल्याला मिक्सरमधून गाळून घ्यायचं आहे. त्यात पुन्हा 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि छानपैकी हाताने मिक्स करून आपल्याला ते कपड्यातून गाळून घ्यायचं आहे. जे पण काही एक्सेस वगैरे असेल तर ते छानपैकी मिक्स होऊन अशा प्रकारे आपल्याला किचन टॉवेलमधून दाबून आपल्याला त्याचं मिल्क काढायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला मिळणार आहे सोयाबीनचं दूध, म्हणजेच सोया मिल्क. हेच आहे ते सोया मिल्क, जे आपल्याला डीमार्टमध्ये दिसतं छोट्याशा बॉटलमध्ये. त्यात फक्त स्वीट घालून त्याच्यात स्वीट बॉटलमध्ये सोया मिल्क वगैरे दिसतं आपल्याला. तर हे मिळालेलं आहे आपल्याला निखळ असं सोया मिल्क. हे आपल्याला गॅसवर ठेवून छानपैकी तापवून घ्यायचं आहे. आणि हे फार लवकर उतू येतं आणि गंजाला पण खालून चिटकतं. आणि हा आहे तो उरलेला चोथा, जो गाळून निघालेला आहे तो. याची पण आपण एक छानशी रेसिपी करणारच आहोत. तर दुधाकडे लक्ष देताना आपण बघूया की दूध लगेच उतू येतं. जनरली पनीर बनवायला आपण व्हिनेगर आणि लिंबू असं याचा वापर करत असतो. व्हिनेगर किंवा लिंबू यापैकी कुठलाही एक तुम्ही यूज करू शकता. तर मी इथे व्हिनेगर यूज करते आहे. तर हे दूध लगेच आता उतू येणार आहे. दूध उकळी आलं का त्यात आपण नॉर्मल आपलं व्हाईट व्हिनेगर टाकूया. हे मी आधी एक्सपेरिमेंट करून बघितलं होतं. छोट्याशा प्रमाणात पहिले टोफू बनवून बघितला होता. सोया मिल्क पनीर म्हणजेच टोफू. तर थोड्याशा प्रमाणात मी बनवून बघितलं होतं की कसं बनतं म्हणून. आणि जर मला सक्सेसफुली जमलं तर नेक्स्ट क्वांटिटीमध्ये आपण परत. तर जसं की मी तुम्हाला सांगितले होते की हा जो उरलेला चोथा आहे त्याची पण आपण एक छानशी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत काही लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा आणि थोडंसं कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीरची पानं घेतले तरी चालेल. तर हे सगळं मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सोबतच माझं दूध उतू येत होतं, त्याचवेळी मी त्याच्यात व्हिनेगर टाकलं आणि अशा प्रकारे फाडून घेतलं. तर जोपर्यंत ते नीटसं फाटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यात व्हिनेगर हे टाकायचं आहे. आणि एकदा का ते चांगल्या प्रकारे फाटलं गेलं की आपल्याला पनीर एका ठिकाणी दिसतं आणि वॉटर सेपरेट होतं. म्हणजे पनीर मिल्क पूर्ण फाटून जातं आणि पनीर एका साईडला आपल्याला जमा झालेलं दिसतं आणि निखळ असं पाणी त्याचं दुसऱ्या साईडला जमा झालेलं दिसतं. तरच ते कम्प्लीटली फाटलेलं आहे. जर तुम्हाला ते पाणी मिल्की जर दिसत असेल तर आपल्याला अजून त्याच्यात व्हिनेगर टाकावं लागेल. जोपर्यंत ते नीट फाटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात व्हिनेगर हे टाकायचं आहे. 1-1 चम्मच करून टाकायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे आता एका कॉटन कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. माझ्याकडे पनीर मेकरचा साचा आहे, तर त्यात मी थोडं कॉटनचा कपडा टाकून, म्हणजे त्याला कसा शेप छान येतो पनीरला. आणि त्याच्यावर झाकण ठेवून चांगलं प्रेशर देऊन आपल्याला ते पॅकिंग करायचं आहे. प्रेशरने त्याच्यातलं पूर्ण पाणी असं निघून जाईल. तर हे आहे त्या मिश्रणापासून तयार केलेले वडे. आपल्याला हे वडे आता फ्राय करून घ्यायचे आहे. तर छानपैकी पाऊस पण बाहेर पडत होता आणि त्यानुसार मग मी सोयाबीनचे वडे पण बनवले आहेत. तर हे वडे खायला पण फार टेस्टी आणि प्रोटीनयुक्त आहेत. तर अशा प्रकारे बनले आहेत आपले सोयाबीन प्रोटीनयुक्त वडे. हे आपल्याला असे पण खाता येतात किंवा चटणीबरोबर पण खाता येतात. आणि हे बनले आहे आपलं सोयाबीन पनीर म्हणजेच टोफू. हे नॉर्मल पनीरपेक्षा थोडंसं मळकट असं दिसतं
फ्रेश पनीर जे आहे हे एकदम व्हाईट कलरमध्ये दिसतं आणि हे थोडंसं असं डाऊन कलरमध्ये मळकट कलरमध्ये दिसतं आपल्याला टोफू. आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये तरी डबा बंद करून ठेवायचं आहे. हे सोया पनीर म्हणजेच टोफू आपण याची भाजी पण बनवू शकतो किंवा सलादमध्ये पण फ्राय करून आपण खाऊ शकतो. डीप फ्राय करून नाही, पण तरी शॅलो फ्राय करून आपण त्याचं सलाद किंवा भाजी अशी बनवू शकतो आपण. जसं नॉर्मल पनीरचा आपण जे युजेस असतात तेच सोया पनीरचे युजेस असतात. तर हे फक्त आपल्याला फ्रीजमध्ये ठेवताना डबा बंद करून ठेवायचं. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.